स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील पाणंद रस्ते करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती। बिरनाळे पाणंद, ढोले पाणंद, देवमोरे पाणंद, दिवटे पाणंद, कणसे माने पाणंद यासह विविध 11 पाणंद रस्त्यांसाठी महानगरपालिकेकडून 16 कोटी 21 लाख रुपये खर्चाचं एस्टिमेट तयारही करण्यात आलं, पण त्यानंतर काहीच हालचाली झाल्या नाहीत। हे पाणंद रस्ते तातडीनं करावेत या संदर्भात स्वाभिमानी संघटनेनं प्रशासनाला अनेक वेळा निवेदनही दिली आहेत, पण प्रशासनानं या प्रश्नाची अद्यापही दखल घेतलेली नाही। अखेर या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून महात्मा गांधी पुतळा परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आमरण उपोषण सुरू केलंय। गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू असताना प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे आज आंदोलकांनी गांधी पुतळा चौकामध्ये सुमारे 100 गाई म्हशी आणून संपूर्ण रस्ता सुमारे 3 तास बंद केला। त्यानंतर नमतं घेत महापालिकेचे अधिकारी उपोषणस्थळी आले। याचबरोबर भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले यांनीही मध्यस्थी करून हे पाणंद रस्ते लवकरात लवकर चांगल्या पद्धतीनं करून घेऊन निधी मंजूर करून दिला जाईल, तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी मुरुमीकरण करून दिलं जाईल असं आश्वासन दिलं। त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपलं आंदोलन मागे घेतलं।